हा ताफा जो आहे तो इथून निघेल। आता हे बघायचं की हा ताफा निघण्यापूर्वी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी काही बोलतायत का, काही प्रतिक्रिया देत आहेत का। पण तत्पूर्वी दिल्लीतल्या घडामोडींना वेग आलेला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडते। यामध्ये अजित पवार असतील। दोन दृश्य आपण बघतोय। एकीकडे एकनाथ शिंदे हे नवी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांचा सगळा कॉन्वॉय जो होतो आता एक एक त्यातली वाहनं जी आहेत ती बाहेर पडतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर श्रीकांत शिंदे उदय सामंत देखील त्यांच्या महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे काय? आता बैठकीला मी जातो आहे। बैठकीमध्ये जी काही चर्चा होईल ती तुम्हाला मी सांगणार येऊन। त्यामुळे बैठक सकारात्मक होईल। कालही देखील मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आता कुठलाही अडथळा महायुतीचा मुख्यमंत्री होण्यामध्ये नाही आहे। लाडकी बहीण लाडक्या बहिणीच्या बद्दलही माझी बोललोय मी। त्यामुळे दिल्लीत दाखल झाले लाडका भाऊ दिल्लीत दाखल झालेला आहे आणि लाडका भाऊ ही ओळख माझी सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे। त्यामुळे तुमच्यासोबत काही मंत्री देखील उपस्थित आहेत, खासदार देखील उपस्थित आहेत। हो आहेत ना। सविस्तर चर्चा होणार मुख्यमंत्री आणि इतर आपलं मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात देखील सविस्तर सगळी चर्चा होईल आणि त्याचा इतिवृत्त तुम्हाला सांगेल। पण तुम्ही येण्यापूर्वी दोन उपमुख्यमंत्री सुद्धा बैठक करतायत अजित पवारांच्या सोबत, प्रफुल्ल पटेल यांच्या, सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी। ते पण बैठकीला येणार आहेत। त्यामुळे ते देखील त्या बैठकीत आहेत आणि त्या अगोदर आल्यामुळे त्यांची पक्षाची बैठक, त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असेल। ओके सर, थँक्यू साहेब। आपण पावसात कशी होईल का? काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देऊ केलेली आहे। त्यांनी असं सांगितलेलं आहे, मी यापूर्वीच माझी या सगळ्याबद्दलची भूमिका जी ती स्पष्ट केलेली आहे आणि त्या अगोदर आल्यामुळे त्यांची पक्षाची बैठक, त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असेल। ओके सर, थँक्यू। आपण पावसात कशी होईल का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते अमित शाह थोड्याच वेळात केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी दाखल होतील। आता आपण बघितलं त्यांच्याबरोबर खासदार श्रीकांत शिंदे आणि उदय सामंत हे देखील उपस्थित आहेत। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये पहिला मुद्दा मुख्यमंत्री कोण, त्या चेहऱ्यावरती शिक्कामोर्तब केलं जाईल। दोन, उपमुख्यमंत्री कोण असणार आहेत, दोन चेहरे असणार आहेत आणि त्यामध्ये कोण असू शकतात किंवा एकच चेहरा असेल का, त्यामध्ये कोण असू शकतं याबद्दलची चर्चा होईल।